मी प्राध्यापक ललित वेळेकर, असिस्टंट प्रोफेसर इन अकाउंटन्सी, मुदोजी कॉलेज फलटण. इजो अकाउंटन्सी चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी आणि व्ह्यूअर्सचं स्वागत करतो. बीकॉम पार्ट 3 सेमिस्टर 5 मधील युनिट फर्स्ट बँक फायनल अकाउंट या टॉपिकमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3 आपण या ठिकाणी पाहणार आहोत, डिस्कस करणार आहोत. तर यापूर्वी आपण बँक फायनल अकाउंट या टॉपिकमधील वर्टिकल फॉर्मॅट फॉर्म ए मध्ये बॅलन्स शीट आणि त्याची नेसेसरी शेड्यूल्स आपण डिस्कस केलेले आहेत. तर त्याचे व्हिडिओ यापूर्वी आपण अपलोड केलेले आहेत, तर ते विद्यार्थ्यांनी अवश्य पाहावेत. तर यापूर्वी आपण फक्त बॅलन्स शीट प्रिपेअर केलेले आहे आणि त्याचे नेसेसरी शेड्यूल्स आपण पाहिलेले आहेत. आता यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याचे नेसेसरी शेड्यूल्स प्रिपेअर करणार आहोत. तर प्रॅक्टिकल प्रॉब्लेमच्या सहाय्यानं आपण ते पाहूया. तर स्क्रीनवर तुम्ही पाहताय, या ठिकाणी पहा, प्रिपेरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विथ नेसेसरी शेड्यूल्स. यामध्ये डिसेंबर 2019 मध्ये विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये हा प्रॉब्लेम विचारला गेलेला होता. प्रॉब्लेम पहा, धनलक्ष्मी बँक लिमिटेड कोल्हापूर gives you the following information from the books for the year ended on 31st March 2020. धनलक्ष्मी बँक लिमिटेड कोल्हापूरचं आपल्याला या ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत आणि त्याच्या बेसिसवर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर्म बी मध्ये व्हर्टिकल मेथडमध्ये प्रिपेअर करायचं आहे आणि त्याचे जे नेसेसरी शेड्यूल्स आहेत तर ते सुद्धा आपल्याला क्रिएट करायचे आहेत. तर यामध्ये आपण पाहतोय पर्टिक्युलर आणि रुपीज यामध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेत. इंटरेस्ट ऑन लोन 3 लाख आहे, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट्स 2,75,000, कमिशन 10,000, एक्सचेंज अँड ब्रोकरेज 20,000, सॅलरीज अँड अलाउन्सेस 1,50,000, डिस्काउंट ऑन बिल्स ग्रॉस म्हटलेलं आहे 1,52,000, इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट 2,40,000, इंटरेस्ट ऑन टेम्पररी ओव्हरड्राफ्ट इन करंट अकाउंट 30,000, इंटरेस्ट ऑन सेविंग बँक डिपॉझिट 87,000, पोस्टेज टेलिग्राम अँड स्टॅम्प 10,000, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 20,000, सन्ड्री एक्सपेन्सेस 10,000, रेंट पेड 15,000, टॅक्सेस अँड लायसन्सेस 10,000, ऑडिट फीज 10,000. त्याचबरोबर आपल्याला नेसेसरी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहेत. ॲडिशनल इन्फॉर्मेशन, फर्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड ₹30,000, 30,000 रुपये आपल्याला रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडचे दिलेले आहेत. सेकंड, प्रोव्हाइड फॉर डायरेक्टर फीज अँड अलाउन्सेस ₹30,000, यामध्ये आपल्याला डायरेक्टर फीज आणि अलाउन्सेस दिलेत 30,000. थर्ड, बॅड डेप्स 40,000 दिलेले आहेत. फोर्थ, प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स इज टू बी मेड ॲट 55%. 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑफ ₹4,000 ऑन डाऊटफुल डेप्स वॉज रॉंगली क्रेडिटेड टू इन्क्रीज ऑन लोन अमाऊंट. 6 नंबरची इन्फॉर्मेशन आहे ट्रान्सफर 25% ऑफ नेट प्रॉफिट टू स्टॅट्युटरी रिझर्व. आणि 7 नंबर ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे प्रोव्हाइड ₹15,000 फॉर डिव्हिडंड. तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला रिबेटचे बिल्स डिस्काउंटेडचे 30,000 दिलेत, प्रोव्हाइड फॉर डायरेक्टर फीज अँड अलाउन्सेस आहेत 30,000, बॅड डेप्स 40,000, प्रोव्हिजन म्हणलेलं आहे इन्कम टॅक्स 55% आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर इंटरेस्ट दिला आहे 4,000चा, जो डाऊटफुल डेप्स आहेत पण तो रॉंगली क्रेडिटेड, चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीनं तो क्रेडिट झाला इंटरेस्ट ऑन लोन अकाउंटमध्ये. त्याबरोबर आपल्याला जो 25% नेट प्रॉफिटमधील आपल्याला स्टॅट्युटरी रिझर्व जो आहे तो ट्रान्सफर करायचा आहे आणि 15,000 रुपये आपल्याला डिव्हिडंड हा प्रोव्हाइड करायचा आहे. आता एकंदरीत पहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत असताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तयार करत असताना यामध्ये फर्स्ट एक्सपेन्सेस, सेकंड इन्कम्स, गेन्स आणि रिव्हेन्यू या ठिकाणी आपल्याला दिलेले असतात. त्याचबरोबर प्रोव्हिजन्स म्हणजे या पद्धतीने आपल्याला ट्रान्झॅक्शन ही दिलेली असतात. तर त्याचं फक्त आपल्याला काय करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे शेड्यूलच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघतोय फॉर्म ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व्हर्टिकल टाईपमध्ये फॉर्म बी मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च आणि ते वर्ष काय असेल ते. तर यामध्ये आपल्याला पहा अशा पद्धतीनं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व्हर्टिकल मेथडमध्ये त्याचा फॉर्मॅट आहे जो आपल्याला तयार करावा लागतो. यामध्ये सुरुवातीला आपण इन्कम घेतो, म्हणजे त्यामध्ये बघा पर्टिक्युलर, शेड्यूल आणि करंट इयर असे 3 कॉलम महत्त्वाचे आहेत. सुरुवातीला आपण इन्कम घेतो, त्याच्यामध्ये इंटरेस्ट अर्न शेड्यूल नंबर 13, अदर इन्कम शेड्यूल नंबर 14 आणि या दोन्ही शेड्यूलची टोटल आपल्याला करायची आहे. त्यानंतर एक्सपेंडिचर आपण घेतो, ज्याच्यामध्ये इंटरेस्ट एक्सपेंडेड शेड्यूल नंबर 15, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि प्रोव्हिजन फॉर कंटिजेन्सीज शेड्यूल नंबर 16, त्याची टोटल आपण करतो. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, यामध्ये प्रॉफिट अँड लॉस बॉट फॉरवर्ड ओपनिंग बॅलन्स, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जर ओपनिंग बॅलन्स दिला असेल तर तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि त्यानंतर नेट प्रॉफिट और नेट लॉस
करंट इयर तो फाइंड आउट आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि मग त्याची टोटल या ठिकाणी येईल. आणि मग शेवटचा पार्ट महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲप्रिपिएशन्स घ्यावे लागतात, ज्यामध्ये 25% ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व, म्हणजे जो प्रॉफिट आलेला आहे त्यातील 25% आपल्याला स्टॅट्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करायचा आहे. त्यानंतर ट्रान्सफर टू अदर रिझर्व्स, प्रपोज्ड डिव्हिडंड, इंटरम डिव्हिडंड, जो काही आपल्याला प्रोव्हिजन्स असतील ती अमाऊंट घ्यायची आहे. आणि मग एकूण नेट प्रॉफिटमधून ज्या प्रोव्हिजन्स केल्यानंतर जी राहिलेली अमाऊंट आहे ते आपण बॅलन्स कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीटला घेऊन या ठिकाणी नेट प्रॉफिट इतकीच अमाऊंटची टोटल या ठिकाणी येईल. तर अशाच पद्धतीनं आपल्याला या फॉर्मॅटनुसार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. स्क्रीनवर आपण पाहतोय धनलक्ष्मी बँक लिमिटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2020. यामध्ये आपण 3 कॉलम करून घेणार, पर्टिक्युलर्स, शेड्यूल आणि रुपीज. तर सुरुवातीला आपण बघा फर्स्ट इन्कम, म्हणजे जेवढे काही धनलक्ष्मी बँकचे इन्कम आहेत ते इन्कम आपण या ठिकाणी यामध्ये शो करणार. सुरुवातीला इंटरेस्ट अर्न, म्हणजे धनलक्ष्मी बँकला जे काही इंटरेस्टच्या स्वरूपामध्ये अर्न झालेले आहेत ते आपण शेड्यूल नंबर 13 मध्ये या ठिकाणी दाखवणार आहोत. इंटरेस्ट अर्न शेड्यूल नंबर 13. तर या ठिकाणी बघा आपल्याला शेड्यूल बनवून घ्यायचं आहे. शेड्यूल 13 इंटरेस्ट अर्न. आता धनलक्ष्मी बँकेला जो काही इंटरेस्ट अर्न झालेला आहे तर तो आपण या ठिकाणी शो करणार शेड्यूल नंबर 13 मध्ये. आता यामध्ये बघा सुरुवातीला दिलेला आहे इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन किती दिलेला आहे? 3 लाख दिलेला आहे. तर आपण या ठिकाणी शेड्यूलमध्ये शो करणार इंटरेस्ट ऑन लोन 3 लाख रुपये, बरोबर आहे. आता त्यानंतर यावरती आपल्याला 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. आपण स्क्रीनवर बघतोय 5 नंबरची ॲडजस्टमेंट. इंटरेस्ट ऑफ 4000 ऑन डाऊटफुल डेब्ट्स वॉज रॉंगली क्रेडिटेड टू इंटरेस्ट ऑन लोन अकाउंट. म्हणजे लोन अकाउंटमध्ये डाऊटफुल डेब्ट 4000चे ते चुकीने क्रेडिट झालेले आहेत, ते आपल्याला लेस करावे लागतील. मग शेड्यूलमध्ये इंटरेस्ट ऑफ ऑन डाऊटफुल डेब्ट्स 4000, 3 लाखामधून 4000 आपल्याला मायनस करून 2,96,000 ही अमाऊंट आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. त्यानंतर बघा आपल्याला इंटरेस्ट घ्यायचा आहे. तर यामध्ये इंटरेस्ट ऑन या ठिकाणी बघा इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट दिलेला आहे. अमाऊंट किती आहे? 2,40,000. तर ती अमाऊंट शेड्यूलमध्ये येईल. इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट 2,40,000. त्यानंतर खाली दिलं आहे इंटरेस्ट ऑन टेम्पररी ओव्हरड्राफ्ट्स इन करंट अकाउंट 30,000 दिलेले आहेत. तर इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट अमाऊंट येईल 30,000. त्यानंतर यामध्ये बघा डिस्काउंट ऑन बिल ग्रॉस असं म्हटलेलं आहे. डिस्काउंट ऑन बिल ग्रॉस 1,52,000 आहेत. तर या ठिकाणी बघा आपण तेही शो करणार शेड्यूलमध्ये डिस्काउंट ऑन बिल 1,52,000 इनर कॉलमला, कारण आपल्याला यावरती ॲडजस्टमेंट दिलेली आहे. तर यामध्ये बघा 1 नंबरची ॲडजस्टमेंट आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड ₹30,000. तर शेड्यूलमध्ये आपल्याला ती मायनस करावं लागेल. म्हणजे डिस्काउंट ऑन बिलची अमाऊंट किती आहे? 1,52,000 आणि त्याच्यामधून रिबेटची अमाऊंट जी आहे ती आपल्याला 30,000 मायनस करावी लागेल. तर 1,52,000 मायनस 30,000 अमाऊंट येईल 1,22,000. ओके, म्हणजे बघा इंटरेस्ट अर्न म्हणजे धनलक्ष्मी बँकला जेवढं काही इंटरेस्टमधून उत्पन्न मिळालेलं आहे, इन्कम मिळालेला आहे, तो आपण या ठिकाणी शो करतोय. यामध्ये इंटरेस्ट ऑन लोनमधून इंटरेस्ट मिळाला आहे 3 लाख रुपये. त्याच्यामधून जे चुकीच्या पद्धतीनं जे क्रेडिट झाले होते डाऊटफुल डेब्ट्स ते 4,000 आपण मायनस करून 2,96,000 एवढी इंटरेस्टची अमाऊंट राहील. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट, जे काही कॅश क्रेडिट दिलेले होते त्यावरती इंटरेस्ट मिळाला 2,40,000. त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट म्हणजे उचल रक्कम ज्याला आपण म्हणतो, तर ओव्हरड्राफ्टच्या माध्यमातूनही इंटरेस्ट मिळालेला आहे धनलक्ष्मी बँकला 30,000. त्यानंतर बिल्स डिस्काउंटेड त्यामधून 1,52,000 रुपये त्यांना मिळणार होते, परंतु रिबेटचे आपण त्यामधून 30,000 मायनस करून 1,22,000 एवढी अमाऊंट या ठिकाणी शो केलेली आहे. या सर्वांची जर आपण टोटल केली 2,96,000 प्लस 2,40,000 प्लस 30,000 प्लस 1,22,000 तर टोटल येणार आहे 6,88,000, बरोबर आहे. तर हे सर्व अमाऊंट जे आहे ते बँकेला इंटरेस्ट व्याज मिळालेलं आहे, इन्कम झालेला आहे 6,88,000. तर तो आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला शो करणार. या ठिकाणी बघा इंटरेस्ट अर्न शेड्यूल नंबर 13 6,88,000. आता इंटरेस्ट अर्न झाल्यानंतर आपण घेतो अदर इन्कम शेड्यूल नंबर 14. म्हणजे इंटरेस्टच्या व्यतिरिक्त धनलक्ष्मी बँकला जो काही इन्कम मिळालेला आहे, अदर इतर उत्पन्न मिळालेले आहे, ते आपण या ठिकाणी शेड्यूल नंबर 40 यामध्ये शो करणार. यामध्ये बघा शेड्यूल नंबर 40 अदर इन्कम. आता अदर इन्कममध्ये धनलक्ष्मी बँकेला कोणकोणता अदर इन्कम झालेला आहे, तर यामध्ये आपण प्रॉब्लेममध्ये बघतोय कमिशन मिळालेलं आहे 10,000. या ठिकाणी शेड्यूलमध्ये आपण शो करणार कमिशन 10,000. कमिशनच्या खाली आहे एक्सचेंज अँड ब्रोकरेज, हे सुद्धा अदर इन्कममध्ये येईल 20,000. तर एक्सचेंज अँड ब्रोकरेज 20,000, बरोबर. हे अदर इन्कममध्ये येतील. 2
ट्रान्झॅक्शन 10,000 आणि प्लस 20,000 अशी अमाऊंट येईल 30,000. तर ही येणारी 30,000 अमाऊंट आहे ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला या ठिकाणी शो करणार आहोत. यामध्ये तुम्ही बघू शकता अदर इन्कम शेड्यूल नंबर 14 30,000. तर आपल्याला इन्कममध्ये फक्त 2 शेड्यूल तयार करावे लागतात, शेड्यूल नंबर 13 आणि 14, आणि मग त्यांची टोटल करावी लागते. त्याच्यामध्ये शेड्यूल नंबर 13चे 6,88,000 आणि शेड्यूल नंबर 14चे 30,000 यांची जर आपण टोटल केली 6,88,000 प्लस 30,000 टोटल येईल 7,18,000. ओके. आता यानंतर आपल्याला सेकंड नंबरला घ्यायचे आहेत एक्सपेंडिचर, म्हणजे धनलक्ष्मी बँकेचे जे काही खर्च आहेत, एक्सपेंडिचर आहेत ते आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. यामध्ये फर्स्ट इंटरेस्ट एक्सपेंडेड शेड्यूल नंबर 15. आता इथं बघा, इथं बँकेला इंटरेस्ट अर्न झालेला आहे, इंटरेस्टमधून उत्पन्न मिळालेलं आहे. इथं बँकेनं इंटरेस्ट पे केलेला आहे, खर्च दाखवायचा आपल्याला या ठिकाणी शेड्यूल नंबर 15 मध्ये. या ठिकाणी बघा शेड्यूल नंबर 50 इंटरेस्ट एक्सपेंडेड. आता या ठिकाणी धनलक्ष्मी बँकेने इंटरेस्ट पे केलेला आहे. तर यामध्ये आपण पाहतोय यामध्ये बघा इंटरेस्ट ऑन सेव्हिंग बँक डिपॉझिट, म्हणजे धनलक्ष्मी बँकेकडे जेवढे काही डिपॉझिट्स होते त्यावरती दिलेलं व्याज आहे. इंटरेस्ट ऑन सेव्हिंग बँक डिपॉझिट 87,000 या ठिकाणी बघा शेड्यूलमध्ये इंटरेस्ट ऑन सेव्हिंग डिपॉझिट 87,000. त्यानंतर जसं सेव्हिंग डिपॉझिटवरती बँक इंटरेस्ट देतं त्याच पद्धतीनं फिक्स्ड डिपॉझिटवर सुद्धा देतं. तर ते आपण पाहूया. या ठिकाणी फिक्स्ड डिपॉझिट हे दिलेले आहेत का नाही. तर या ठिकाणी बघा प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 2,75,000. तर या ठिकाणी बघू इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 2,75,000. तर फिक्स्ड डिपॉझिट आणि सेव्हिंग डिपॉझिट यावरती इंटरेस्ट पे केलेला आहे धनलक्ष्मी बँकेने 87,000 प्लस 2,75,000 टोटल येईल 3,62,000 आणि 3,62,000 हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण या ठिकाणी शो करणार. यामध्ये बघा इंटरेस्ट एक्सपेंडेड शेड्यूल नंबर 50 3,62,000. आता याचबरोबर बँकेला काही ऑपरेटिंग एक्सपेन्सेस करावे लागतात, म्हणजे इंटरेस्ट एक्सपेंडेड झाल्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे शेड्यूल नंबर 16 मध्ये आपल्याला शो करावे लागतात. बघा शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, म्हणजे धनलक्ष्मी बँकेने जे काही ऑपरेटिंग एक्सपेन्सेस केले ते सगळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपण या ठिकाणी दाखवतोय. तर यामध्ये बघा प्रॉब्लेममध्ये बघा सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे 1,50,000. शेड्यूलमध्ये सॅलरीज अँड अलाउन्सेस 1,50,000. त्यानंतर पोस्टेज टेलिग्राम अँड स्टॅम्प 10,000, पोस्टेज टेलिग्राम अँड स्टॅम्प 10,000. त्यानंतर खाली आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी 20,000, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 20,000. सन्ड्री एक्सपेन्सेस 10,000, सन्ड्री एक्सपेन्सेस 10,000. रेंट पेड 15,000, रेंट पेड 15,000. टॅक्सेस अँड लायसेस 10,000, टॅक्सेस अँड लायसेस 10,000. ऑडिट फीज 10,000, ऑडिट फीज 10,000. त्यानंतर म्हणजे हे सगळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत जे आपल्याला ट्रान्झॅक्शनमध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला आता ॲडजस्टमेंटमध्ये काही ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिलेत का ते आपल्याला पाहावं लागेल. त्यामध्ये 2 नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे तर यामध्ये काय म्हणलं, प्रोव्हाइड फॉर डायरेक्टर फीज अँड अलाउन्सेस ₹30,000. म्हणजे डायरेक्टर फीज आणि अलाउन्सेस हे काय आहेत, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत, बरोबर आहे. तर ते आपल्याला शेड्यूलमध्ये शो करावे लागतील. यामध्ये बघा डायरेक्टर फीज अँड अलाउन्सेस 30,000. त्याचबरोबर 3 नंबरची ॲडजस्टमेंट आहे बॅड डेप्स, किती दिलेले आहे 40,000. तर बॅड डेप्स 40,000चे जे आहेत ते सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये येतात. तर हे सुद्धा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये शो करावे लागते, शेड्यूलमध्ये शो करावे लागतील. यामध्ये बघा बॅड डेप्स अमाऊंट 40,000. तर अशा पद्धतीनं आपण या ऑपरेटिंग एक्सपेन्सेस शेड्यूल नंबर 16 मध्ये सर्व ऑपरेटिंग एक्सपेन्सेस शो केलेले आहेत. तर त्यांची टोटल करून घ्यायची 1,50,000 प्लस 10,000 प्लस 20,000 प्लस 10,000 प्लस 15,000 प्लस 10,000 प्लस 10,000 प्लस 30,000 प्लस 40,000 या सर्वांची टोटल 2,95,000, बरोबर आहे. आता आलेली जी अमाऊंट आहे ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये शो करावी लागेल. या ठिकाणी पहा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस शेड्यूल नंबर 16 2,95,000, बरोबर आहे. आता यानंतर आपल्याला एक्सपेंडिचरमध्ये घ्यायला लागतात प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सीज, प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सीज. तर त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी वर्किंग नोट तयार करावी लागेल. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघता वर्किंग नोट. तर यामध्ये काय म्हटलं का, प्रॉफिट बिफोर मेकिंग प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स, म्हणजे इन्कम टॅक्स देण्यापूर्वी धनलक्ष्मी बँकेचा प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला धनलक्ष्मी बँकेचा आपण इन्कम काढला किती 7,18,000 टोटल आपण काढलेली इन्कमची टोटल काढली 7,18,000, बरोबर आहे. इथं पहा 7,18,000. आता त्यामधून आपल्याला एक्सपेंडिचर जे आहे ते मायनस करावे लागतील. यामध्ये इंटरेस्ट एक्सपेंडेड शेड्यूल नंबर 15 मध्ये 3,62,000, 3,62,000 अधिक ही ऑपरेटिंग एक्सपेन्सेस शेड्यूल नंबर 16 मध्ये 2,95,000, बरोबर आहे. 3,62,000 प्लस 2,95,000 येणारी जी टोटल आहे ते आपण 7,18,000 इन्कममधून मायनस केल्यानंतर अमाऊंट येईल 61,000, बरोबर आहे. आणि मग हे जे आलेले 61,000 आहेत तर त्यावरती आपल्याला इन्कम टॅक्स हा पेड करायचा आहे. मग या ठिकाणी खाली म्हटलं आहे प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स. तर ॲडजस्टमेंटमध्ये
आपल्याला या ठिकाणी बघा 4 नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे त्यामध्ये म्हणलं आहे प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स इज टू बी मेड ॲट 55%. 55% आपल्याला प्रोव्हिजन करायचं इन्कम टॅक्स, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण 61,000वरती 55% एवढी अमाऊंट कॅल्क्युलेट करणार. तर या ठिकाणी इन्कम टॅक्स प्रोव्हिजन होईल 33,550, बरोबर आहे. म्हणजे हा जो इन्कम टॅक्स आलेला आहे 33,550 तो प्रॉफिट येण्यापूर्वीचा आहे 33,550. तर आपण या ठिकाणी प्रोव्हिजन्समध्ये शो करणार 33,550. ओके. तर या ठिकाणी एक्सपेंडिचर जी टोटल केली म्हणजे इन्कम टॅक्स जो आहे 33,550 हा सुद्धा आपण एक्सपेंडिचरमध्ये शो करत आहोत 33,550. या शेड्यूल नंबर 15, 16 आणि प्रोव्हिजन जे आहे त्यांची एकूण जर टोटल केली बघा 3,62,000 प्लस 2,95,000 प्लस 33,550 तर त्याची टोटल येईल 6,90,550. ओके. आता यानंतर थर्ड नंबरला आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये ओपनिंग बॅलन्स दिला असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा तर तो या ठिकाणी शो करायचा आहे. पण एकंदरीत या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो ओपनिंग बॅलन्स आहे तो प्रॉब्लेममध्ये पण दिलेला नाही आणि ॲडजस्टमेंटमध्ये पण दिलेला नाही. तर या ठिकाणी आपण ओपनिंग बॅलन्स जो आहे तो या ठिकाणी नील दाखवणार आहोत. आणि मग त्यानंतर आपल्याला नेट प्रॉफिट फॉर द इयर काढायचा आहे. नेट प्रॉफिट फॉर द इयर. तर या ठिकाणी बघा आता सिंपल आहे. तर एकंदरीत बघा नेट प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर यामध्ये इन्कम किती आहे, इन्कम 7,18,000 आहे आणि एक्सपेंडिचर किती आहे इथं फर्स्ट आपण म्हणूया. सेकंड एक्सपेंडिचर किती आहेत 6,90,550. ओके. तर 7,18,000मधून आपण 6,90,550 मायनस करू तर या ठिकाणी प्रॉफिट येणार आहे. म्हणजे उत्पन्नामधून खर्च वजा केल्यानंतर राहिलेली अमाऊंट प्रॉफिट असते, बरोबर आहे. तर 27,450 एवढा प्रॉफिट या ठिकाणी शो करणार आहोत. तर या ठिकाणी टोटल आपण म्हणणार प्रॉफिट किती झालेला आहे 27,450. इथं प्रॉफिट दाखवून टोटल आपण खाली घेऊया 27,450. आणि मग या प्रॉफिटमधून आपल्याला काही प्रोव्हिजन्स करायचे आहे 27,450 मधून. तर या ठिकाणी बघा 4 नंबरला आपण ॲप्रोप्रिएशन शो करणार आहोत. यामध्ये ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह. आता स्टॅट्युटरी रिझर्व्ह जो आहे तर तो आपल्याला 25% एवढा ट्रान्सफर करायचा आहे. तर 27,450 हा जो प्रॉफिट आपण काढला आहे यावरती 25% आपण कॅल्क्युलेट करणार. तर स्टॅट्युटरी रिझर्व्ह येईल 6,863. ओके. तर या ठिकाणी बघा ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह 6,863. त्यानंतर डिव्हिडंड आपल्याला पेड करायचा आहे. आपण ॲडजस्टमेंट बघूया त्यामध्ये आपल्याला किती डिव्हिडंड प्रोव्हिजन करायचे आहे ते आपल्याला समजेल. तर या ठिकाणी बघा 7 नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे यामध्ये म्हटलं आहे प्रोव्हाइड ₹15,000 फॉर डिव्हिडंड. 15,000 डिव्हिडंड आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे, प्रोव्हिजन करायचं आहे. तर या ठिकाणी आपण डिव्हिडंड म्हणूया 15,000. ओके. आता येणारी जी अमाऊंट आहे आता या ठिकाणी ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या आपण केल्या म्हणजे प्रॉफिट किती होता, प्रॉफिट होता 27,450, बरोबर आहे. आता यामधून लेस आपण काय केलेलं आहे स्टॅट्युटरी रिझर्व्ह मायनस करूया 6,863. त्यानंतर डिव्हिडंड जो आहे तो आपण यामधून लेस करणार आहोत 15,000. ओके. तर 27,450 मधून मायनस करायची 6,863 मायनस 15,000. तर या ठिकाणी अमाऊंट किती शिल्लक राहील 5,587. तर ही अमाऊंट जी आहे ते आपल्याला बॅलन्स कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला आपल्याला कॅरीड ओव्हर करावं लागते 5,587. तर या ठिकाणी टोटल येईल 27,450. ओके. म्हणजे ही अमाऊंट असेल नेट प्रॉफिट इतकी प्रॉफिट 27,450 27,450. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे प्रिपेअर करायचं आहे. तर एकंदरीत यामध्ये जे काही आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्यांचं फक्त क्लासिफिकेशन जे आहे ते आपल्याला शेड्यूलमध्ये करायचं आहे. जे शेड्यूल नेसेसरी शेड्यूल आपण पाहिलेले आहेत आलेली टोटल आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये शो करून यामध्ये इन्कमची टोटल एक्सपेंडिचरची टोटल इन्कममधून एक्सपेंडिचर मायनस करून आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट आपण फाइंड आउट करतो. आणि आलेल्या प्रॉफिटमधून आपल्याला ॲप्रोप्रिएशन्स करायचे असतात ज्यामध्ये स्टॅट्युटरी रिझर्व्ह 25%, डिव्हिडंड आपल्याला दिलेला होता 15,000चा. हे आपण या ठिकाणी प्रोव्हिजन्स करून शिल्लक राहिलेली जी अमाऊंट आहे 5,587 ही आपल्याला बॅलन्स शीटला कॅरीड ओव्हर करायची असते. ओके. तर अशा पद्धतीनं आपण बँक फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व्हर्टिकल मेथडमध्ये फॉर्म बी मध्ये आपण प्रिपेअर करतो. तर आय होप हा प्रॉब्लेम तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. जर तुमच्या काही क्युरी असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जे विद्यार्थी आणि व्ह्यूअर्स आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. तर पाहत राहा एज्यू अकाउंटन्सी. थँक्यू सो मच.